नमस्कार. आज आपण एका अशा भावनेवर बोलणार आहोत जी एका टीमला आणि एका माणसाला अक्षरशः एका धाग्यात बांधून ठेवते. हो, गोष्ट आहे चेन्नई सुपर किंग्स आणि त्यांच्या लाडक्या माहीची. जरा विचार करा, IPL 2026 सुरू आहे, तिसरा सामना चालू आहे, स्कोरबोर्डवर रन्स दिसतायत, मॅचही रंगात आली आहे, म्हणजे सगळं काही अगदी नेहमीसारखं वाटतंय, नाही का? पण तरीही काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. एक रिकामी जागा होती, एक पोकळी जाणवत होती. नक्की अशी कोणती गोष्ट होती जी मैदानातून गायब होती? ती गोष्ट होती एक आग, एक जिद्द, जी त्या टीमची खरी ओळख होती. पण नेमकी काय होती ही आग? चला बघूया. हो, CSKमध्ये ती नेहमीची आगच दिसत नव्हती. ती शेवटच्या बॉलपर्यंत लढण्याची जी जिद्द असायची ना, ती जिंकण्याची ईर्ष्या कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. आणि त्या आगीसोबतच तो आत्मविश्वास, तो पण गेला होता. टीम खेळत होती, पण तो जो ठाम विश्वास असतो ना, की आपण जिंकणारच, तो खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसतच नव्हता. तो आपण हा सामना जिंकणारच वाला ॲटिट्यूड, जो खरं तर CSKची सगळ्यात मोठी ताकद होती, तोच मैदानातून गायब झाला होता. आणि बरोबर तेव्हाच हे सगळ्यांना कळून चुकलं की चेन्नई सुपर किंग्स ही टीम एका व्यक्तीशिवाय खरंच अपूर्ण आहे. कारण तो फक्त एक खेळाडू नव्हताच. त्याचं टीममधलं स्थान, त्याची जागा, ही खेळाडूच्या खूप पलीकडची होती. जेव्हा कधी टीम संकटात असायची, प्रेशरखाली असायची, तेव्हा फक्त एक आवाज पुरेसा होता. काळजी करू नका मुलांनो, आपण हे करू शकतो. बस हा एक आवाजच टीममध्ये पुन्हा विश्वास जागवायचा. तो टीमचा फिनिशर होता. तो कॅप्टन कूल होता. पण तो फक्त कॅप्टन नव्हता, तो टीमची स्ट्रॅटेजी होता. तो टीमचा विश्वास होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेशरच्या वादळात शांतपणे उभा राहणारा तो एक आधार होता. आणि म्हणूनच हे खरं आहे की माहीशिवाय CSK अपूर्ण आहे. तो असताना आणि नसताना टीममध्ये काय फरक पडतो? चला त्यावर एक नजर टाकूया. बघा, जेव्हा माही होता तेव्हा जिंकण्याची एक सवय होती. त्याच्याशिवाय विजयाची काहीच खात्री नव्हती. तो असताना स्टेडियममध्ये धोनी धोनी असा जयघोष व्हायचा. आता फक्त गोंगाट होता. तो मैदानावरचं एक शांत वादळ होता. त्याच्याशिवाय खेळाडू प्रेशरखाली अक्षरशः कोलमुडून पडत होते. आणि म्हणूनच हे चित्र अगदी स्पष्ट आहे की माही नावाच्या एका अध्यायाशिवाय CSKची गोष्ट कधीच पूर्ण होऊ शकत नाही. पण थांबा, अजूनही एक आशा आहे. आजही करोडो चाहते एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत आणि प्रार्थना करत आहेत. आपण बोलतोय लाखो नाही करोडो चाहत्यांबद्दल, ज्यांच्यासाठी CSK फक्त एक टीम नाहीये, तर एक भावना आहे. आणि ते सगळे आजही डोळे लावून बसलेत. ते आजही वाट पाहतायत मैदानावरच्या त्या एका ग्रँड एंट्रीची, हवेत उडणाऱ्या त्या एका आयकॉनिक हेलिकॉप्टर शॉटची आणि अशक्य वाटणारी मॅच जिंकून देणाऱ्या त्या एका अविस्मरणीय फिनिशिंग मोमेंटची. आणि हेच तर या टीमचं वैशिष्ट्य आहे ना. CSK फक्त एक संघ नाही, ते एक इमोशन आहे, एक निव्वळ भावना आहे. आणि त्या भावनेला पूर्ण करणारं फक्त आणि फक्त एकच नाव आहे, माही. आणि आता जाता जाता एक प्रश्न, माहीचा असा कोणता क्षण आहे जो सर्वात जास्त आठवतो? असा कोणता क्षण आहे जो पुन्हा एकदा अनुभवायला मिळावा असं मनापासून वाटतं?